नमस्कार. रंगपंढरीमध्ये मी मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज रंगपंढरीची ही वारी पुढे नेताना आपल्याबरोबर आहेत एक प्रतिभावंत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी सर. चंदू सर, तुमचं मनापासून स्वागत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची नाटकं. गांधी विरुद्ध गांधी असेल, ध्यानी मनी असेल, चार चौघी असेल, महेश एलकुंचवारांची त्रिनाट्यधारा असेल, शेक्सपियरचं हॅम्लेट असेल, यळकोट असेल, इतक्या वेगवेगळ्या स्टाईलची वेगवेगळे पोत असलेली नाटकं समर्थपणे पेलणं आणि प्रत्येक नाटकामध्ये स्वतःचा दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे ठसा उमटवणं. चंदू सर, खूप बोलायचंय तुमच्याशी आणि आम्ही खूप दिवस तुमची वाट बघतोय. तुम्ही रंगपंढरीसाठी याल याल याल, शेवटी आज तो योग आला. नाही का, गंमत अशी झाली की नाटकाविषयी बोलायला आपल्याला नेहमीच आवडत असतं, पण योगेशने मला अशा वेळेला कॉन्टॅक्ट केला की जेव्हा मी हॅमलेटच्या पूर्ण प्रोसेसमध्ये होतो आणि थोडासा ताणतणाव होता, म्हणजे मोठं नाटक होतं आणि त्याच्या मागे पुढे त्यांनी ते सुरू केलं. त्यांनी माझ्या जुन्या मैत्रिणीचा अंजली वळसंकरचा संदर्भही दिला होता. मला तर नाटकाविषयी बोलायला खूपच आवडतं नेहमी आणि आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडणार आहे, कारण आम्ही तुमची नाटकं बघत मोठे झालो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुमच्या नाटकांविषयी ही वाटते की प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्याही आवडीचे दिग्दर्शक तुम्ही आहात. हे फार क्वचित पाहायला मिळतं. मला सुरुवातीला प्रश्न हा विचारायचा आहे की आपण दिग्दर्शक आहोत किंवा आपल्यामध्ये एक दिग्दर्शक दडलेला आहे याची जाणीव होणं, कारण या क्षेत्राकडे जेव्हा एखादी व्यक्ती आकर्षित होते तेव्हा मुख्यत्वाने त्याला ऍक्टर व्हायचं असतं, ग्लॅमर आवडत असतं किंवा ते, कारण ती व्यक्ती दिसते, दिग्दर्शक कधी दिसत नाही. तर कुठल्या क्षणी तुम्हाला ही जाणीव झाली आणि त्याच्या आधीचा आणि त्याबरोबरचा प्रवास कसा होता? इतरांसारखं मी पण शाळा कॉलेजमध्येच अभिनय करायला लागलो होतो, म्हणजे पर्टिक्युलरली शाळेतच. परंतु नाटकाच्या अगोदर माझ्या आयुष्यात एक फार महत्त्वाची गोष्ट आली आणि जी पुढे आजतागत माझ्या नाटकाच्या बरोबरीने राहिली आणि त्याचा मला खूप चांगला उपयोग झाला, ते म्हणजे वक्तृत्व. मला शाळेच्या वातावरणात मला स्वतःला खूप कॉम्प्लेक्स होता, गंड होता. माझ्या आर्थिक परिस्थितीचा होता, माझ्या उंचीचा होता. मी अत्यंत काय म्हणतात त्याला, कोणाचंही लक्ष जाणार नाही असा होतो. भले मी 5वी ते 10वी पहिल्याच बेंचवर, कारण उंचीप्रमाणे बसवलं जायचं. परंतु कुठल्या तरी एका क्षणी माझ्या एका शिक्षकांनी प्राथमिक शाळेतच मला टेबलवर उभं केलं. मला आठवतं, कारण मी इतका बुटका होतो की जर मी भाषण करायला उभं राहिलो तर दिसणार नाही, म्हणून त्यांनी मला टेबलवर उभं केलं. मी नेहमी सांगतो की त्या टेबलवरचा जो टॉप अँगल होता ना मला मिळालेला, आणि मी बोलतोय आणि कोणीतरी ऐकतंय, हा जो एक ज्याला म्हणतो फोकस पॉईंट असतो, तो फार माझ्यासाठी आत्मविश्वासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. आणि ही कंटिन्युटी पुढे मग शाळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आली. मी खूप वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेत होतो. पुढे कॉलेजमध्ये आलो. कॉलेजमध्ये येतानाही वक्तृत्वाचं आणि वादविवादाचं मोठं आकर्षण होतं. पण कॉलेजच्याच दरम्यान पहिल्या 1-2 वर्षातच माझी चांगल्या मित्रांशी ओळख झाली. त्याच्यामध्ये सुरुवातीच्या काळात नंदू माधव, जो आत्ताचा नट आहे, तो मला सिनियर होता माझ्या कॉलेजमध्ये, पण त्याच्याबरोबर मी नाट्यसंस्थांमधून ॲक्टिंग करायला लागलो. तो स्वतः दिग्दर्शन करत असे, मी बघत होतो. त्याच दरम्यान मी औरंगाबादला माझं सगळं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि आजूबाजूला मात्र प्रचंड उत्तम नाट्य जाणीव असणारे लोक होते, ज्याला असं आपण म्हणतो की कमलाकर सोनटक्के जेव्हा सर तिथे होते, त्यांनी नाट्यशास्त्र विभाग पहिल्यांदा मराठवाडा विद्यापीठात स्थापन केला. आणि त्याच्यामध्ये आता असणारी जी प्राध्यापक मंडळी आहे ती सुरुवातीला विद्यार्थी म्हणून होती. आणि हे सगळे लोक उच्च विद्याविभूषित होते, म्हणजे प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, मराठी, इंग्रजी, गणित याचे ते PhD वाले प्राध्यापक होते आणि ते नाटकात कार्यरत होते. खूप चांगल्या नाट्यसंस्था होत्या औरंगाबादमध्ये, त्याच्यामुळे वेगवेगळे आकृतीबंधाची नाटकं सादर व्हायची. स्पर्धाचं केंद्र होतं, मराठवाड्याची राजधानी असल्यामुळे, त्यामुळे खूप बघायला मिळायचं. इतर कॉलेजेसची गॅदरिंग अशामध्येच मी कुठेतरी करत होतो आणि मला प्रशांत दळवी नावाचा मित्र गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये भेटला, जो पण वक्तृत्वात वादविवादामध्ये होता, कथाकथनात होता. तो तर त्याच्या वयाच्या 9वीपासूनच लेखन करायला लागला होता, त्याच्या कथा छापून येत होत्या. आणि मी नंदू माधवबरोबर स्ट्रीट प्लेज वगैरे करत होतो औरंगाबादला तेव्हा. अशा प्रकारच्या वावरामध्ये आमच्या दोघांची मैत्री झाली आणि मग आम्ही आमचं लिहायला लागलो. एक चांगला ग्रुप निर्माण झाला. गॅदरिंगच्या बाहेर जाऊन आपण काहीतरी पॅशनेटली काम केलं पाहिजे. आणि तुझ्या प्रश्नाचं उत्तर आत्ता येतं
की मी असं काहीही ठरवलं नव्हतं की मला दिग्दर्शनात काहीतरी करायचं आहे. तर प्रशांत दळवी लेखक होता, इतर काही ॲक्टर्स होते. तुझं वक्तृत्व चांगलं आहे, तुला बाकीच्या गोष्टी, स्वतः ॲक्टर पण आहेस, तर तू दिग्दर्शनाची जबाबदारी घे. असं अचानक ते पद मला मिळालं, पद डेसिग्नेशन मला मिळालं. आणि मात्र सगळा पॉईंट ऑफ व्ह्यू बदलला. कारण जेव्हा आपण दिग्दर्शक म्हणून काही करायला जातो, नट थोडासा निवांत असतो, कारण त्याला सांगायला समोर लेखकाने लिहून दिलेलं असतं, दिग्दर्शकाची मदत असते आणि त्याला त्याच्यापुरतं फोकस राहायचं असतं. दिग्दर्शकाला सर्वांगीण 360 डिग्रीमध्ये काम करावं लागतं. आणि हे फार वयाच्या लवकरच्या टप्प्यामध्ये, आधी एकांकिका आहे. आणि गंमत वाटेल तुला की मी वयाच्या 19व्या किंवा 20व्याच वर्षी मी पूर्ण लांबीचं 2 अंकी नाटक डिरेक्ट केलं, जे प्रशांत दळवीने लिहिलं होतं. त्याचं नाव होतं मदर्स हाऊस. तर आणि ते प्रशांतचं पहिलं नाटक आणि आम्ही ते करतोय आणि त्याचं दिग्दर्शन मी केलं. आम्हाला तांत्रिक सल्ला द्यायला किंवा तंत्रज्ञाची मोठी टीम असणारे डॉक्टर आलोक चौधरी म्हणून नाट्यशास्त्राचे प्राध्यापक होते, त्यांची आम्हाला खूप मदत झाली. म्हणजे त्या निमित्ताने त्यांनी आम्हाला नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत हा जो अवकाश सांगितला, त्याच्या बेसिक सगळे एलिमेंट सांगितले, त्याचा फायदा मला आजपर्यंत होतोय. आणि ते नाटक अंतिम स्पर्धेत आलं मुंबईला, राज्यनाट्याच्या. त्यामुळे तिथून दिग्दर्शक, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, की मी नेहमी सांगतो की नाटक आणि विशेषतः दिग्दर्शन हे करून बघण्याचं आहे. हे संकल्पनात्मक बोलण्यापेक्षा प्रत्येक नाटक तुम्हाला शिकवतं, प्रत्येक लेखक तुम्हाला शिकवतो, प्रत्येक पात्र तुम्हाला काहीतरी देऊन जातं. आणि मला खूप मोठी इनिंग खेळायला मिळाली. वयाच्या जर 20व्या वर्षी मी पहिलं पूर्ण लांबीचं नाटक बसवलं असेल, तर आत्ता या क्षणाला बघतो काय झालं असेल. त्यामुळे मला मी अचानक त्या, ज्याला म्हणतो ना आपण की प्रभात, मला सांगितलं उतर आणि पोहायला लाग, आणि मी पोहायला लागलो. आणि मग हळूहळू त्यातलं तंत्र, त्यातली मजा, त्याच्यातला आवाका, त्याच्यात काम करावं लागणं. तू जसं म्हणालीस तसं की तू प्रत्यक्ष दिसणार नाही आहेस, पण तू असणार आहेस त्या नाटकाच्या सगळ्या प्रक्रियेत. माझी आई फार शिकलेली नव्हती आणि आमची नाट्यसंस्था स्थापन झाली आहे. माझ्या घरीच सगळेजण जमायचे, काम करायचो. आईला रस खूप होता सगळ्या गोष्टीत. ती नाटक बघायला आली तर ती म्हणाली की तू काय करतोस? म्हणजे लेखक लिहितो, हे काम करतात, हे दिसतात, तू काय करतोस? तर ते जे तिने विचारलेलं तू काय करतोयस, ते मला आत्ता फार तिची आठवण आली की मी खूप काही करतो. ती कमांड जी असते, ती जबाबदारी जी असते, ते पद मोठं असतं. तर त्या पद्धतीचं काम करायला लागलं. आणि मग कमर्शियल नाटक पहिलं कधी केलं तुम्ही? मला वाटतं साधारण 88 साली मुंबईत आला. नाही, माझ्या आई कमर्शियल सुरू केलं. 2 टप्पे सांगतो मी ह्या टप्प्यामध्ये, की मी नेहमी सांगतो की माझ्या आयुष्यात 2 स्थलांतर खूप महत्त्वाची आहेत आणि ती दोन्हीही मी केलेली नाहीत. एक माझ्या आईने केलं. मी वयाचा, म्हणजे मी मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यात हमदापूर नावाचं एक 100-150 घरांचं 1000-2000 वस्तीचं जे गाव आहे, तिथे मी जन्माला आलो. माझे आईवडील शेतीमध्ये होते. फारसं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षणाच्याच आसपास केलेलं होतं. पण माझ्या आईला तेव्हा जाणीव झाली असावी किंवा झाली की आपलं तर ज्या पद्धतीचं सगळं चाललं आहे आयुष्य, त्याच्यामध्ये शिक्षणामुळे फार मोठा एक ड्रॉबॅक आहे किंवा कमतरता आहे, ती आपल्या मुलांना मिळाली पाहिजे. म्हणून तिने 3ऱ्या वर्षी माझ्या वडिलांसकट आणि माझ्या काकांसकट औरंगाबादला स्थलांतर केलं की मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. स्वतःच्या जिद्दीवर कष्ट केले, मोलमजुरी म्हणजे मोलमजुरी गेली आणि आम्हाला शिकवलं. तर मला त्याचं खूप महत्त्वाचं वाटतं. आणि दुसरं स्थलांतर औरंगाबादवरनं मी वयाचा 24-23, प्रशांत 25 असं असताना प्रशांतने आम्ही 10 जणांनी औरंगाबादहून मुंबईला कलाक्षेत्रात काम करण्यासाठी स्थलांतर केलं. तो त्याचा निर्णय मेजरली प्रशांत दळवीने घेतला होता, माझ्या डोक्यातही नव्हतं. आणि ते फार महत्त्वाचं ठरलं, कारण त्या एका अचूक वयात, अचूक तुमच्या आसक्तीच्या काळात, तुम्हाला शिकण्याच्या पूर्ण उर्मी असताना, ऊर्जा असतानाच त्याने आम्हाला स्टॅग्नन्सी न येऊ देण्याचं ठरवलं. तो म्हणाला की आपण जर आता इथे थांबलो तर तोपर्यंत नाटक अंतिम स्पर्धेत आलं होतं, छान आम्ही नाटकं करायला लागलो होतो, वर्तमानपत्रात स्थानिक फोटो छापून यायला लागले होते, बक्षिसं मिळत होती, कौतुक होत होतं. तो म्हणाला हीच ती वेळ आहे, नाहीतर आपण इथेच थांबू, कम्फर्ट झोन इथेच येऊ आणि आपण स्टॅग्नंट होऊन जाऊ आणि नंतर मग आपण 2-4 वर्षात 2 व्हीलर प्लॉट घेऊन लग्न करू, मुलं होतील, कोणी प्राध्यापक, कोणी शिक्षक, कोणी जर्नलिस्ट. मी जर्नलिझममध्ये होतो, तो स्वतः जर्नलिझम, आणि आपण एक
स्थैर्य सुखी माणसाचा सदरा मिळाल्यासारखे घालून वावरू आणि मुलांना गोष्टी सांगून नंतर की अरे आम्ही जर तेव्हा केलं असतं ना, नाही आम्ही जर असं केलं असतं तर तसं. म्हणाला हीच ती वेळ आहे. आणि आम्ही सगळे मध्यमवर्गीय कुटुंबातले असताना बरं कुणालाही ग्लॅमरचं आकर्षण नव्हतं, पैशांचं नव्हतं. आपल्याला पूर्ण वेळ या क्षेत्रात काम करायला मिळू शकतं का हे चेक करायला म्हणून आम्ही आलो आणि स्वतःला एक मर्यादा मुदत घालून घेतली कालावधीची की 2-3 वर्ष आपण प्रयत्न करू, नाहीतर आम्ही सगळे ग्रॅज्युएट होतो, नोकऱ्या करत होतो, पुन्हा करूच शकलो असतो आणि असं कुठल्याही प्रकारचा अपमान वाटायची गरज नाही आहे. सो आम्ही 88 साली मुंबईत आलो. त्यापूर्वी मी आल्यानंतर मी लगेच काही माझ्यासाठी वाढून ठेवलेलं नव्हतं की अच्छा या तुम्ही नाटक आहे. मी इथे मुंबई सकाळमध्ये उपसंपादकाची नोकरी करत होतो. प्रशांत दळवी लोकसत्तामध्ये काम करत होता. माझ्याबरोबरचे इतर मंडळी प्रतीक्षा लोणकर, प्रतिमा जोशी, अभय जोशी, मिलिंद जोशी, श्रीपाद पद्माकर, जितेंद्र कुलकर्णी हे पण वेगवेगळ्या ठिकाणी जॉब्स करत होते आणि आम्ही आमच्या कामाच्या शोधात होतो. पुन्हा नव्याने ओळख क्रिएट करायची होती. एक तिथे मिळालेलं म्हणजे ज्याला असं पण म्हणतो की एक सिक्युअर्ड लाईफ होतं, सगळं होतं, पण आता इथे सगळं ओळख पाळख नसलेल्या या म्हणजे नद्यामध्ये आणि विहिरीमध्ये पोहत होतो आम्ही आणि आम्ही समुद्रात पोहायला आलो होतो. तर ते त्या पद्धतीचा संघर्ष होता, पण फार मजेशीर होता तो. आणि पहिलं नाटक तुझ्या प्रश्नाचं उत्तर कुठलं होतं आणि त्यावेळेची आव्हानं काय होती? मी इथे येऊन एक राज्यनाट्य स्पर्धेत नाटक बसवायला घेतलं, कारण मला माहीत होतं की काहीतरी करायला पाहिजे. आणि मुलुंडतर्फे मी ते नाटक केलं. समीधार नावाची मुलुंडची नाट्यसंस्था होती आणि नितीन केणी, शरद बागवे ही मंडळी होती. तेव्हाच अंजलीची पण ओळख त्या दरम्यान माझी झाली होती, वळसंकरची. आणि मी ते नाटक डिरेक्ट केलं आणि मी मोहन वाघांकडे जाऊन बसलो एक दिवस सकाळी अचानक फोन करून की मी औरंगाबादहून आलो आहे, मी नाट्यशास्त्राची, आम्ही सगळ्यांनी औरंगाबादला नाट्यशास्त्राचं रीतसर प्रशिक्षण घेतलं होतं. 15-20 नाटकं माझी बसवून झाली होती, माझ्या संस्थेतल्या नटांची झाली होती, लेखकांची झालेली होती. म्हटलं मी दिग्दर्शक आहे आणि मी काही माझं सर्टिफिकेट बरोबर आणलेलं नाही की मी पहिला आलो विद्यापीठात वगैरे. माझं नाटक आहे आज दामोदर केंद्रावर, तर जोपर्यंत दिग्दर्शकाचं नाटक बघत नाही तोपर्यंत तुम्हाला कशी माझी ओळख होणार, तर बघायला याल का? असं थेट ते होतं देहधून नावाचं नाटक. सॉमरसेट मॉमच्या रेन नावाच्या दीर्घकथेवर आधारित अजित दळवींनी लिहिलेलं होतं आणि ते मी मुलुंड संस्थेतर्फे बसवलं होतं आणि भव्य दिव्य नेपथ्य होतं. मिलिंद जोशीने त्याचं नेपथ्य केलं, जो आत्ताचा संगीतकार आहे. आणि मोहन वाघ ते बघायला आले आणि त्यांनी मला दुसऱ्या दिवशी घरी बोलवलं आणि ते म्हणाले मला फार आवडलं की तू नाटक बघायला बोलवलंस, तू नुसतीच ओळख नाही सांगितलीस किंवा सर्टिफिकेट नाही दाखवलं, पुढच्या वर्षी माझ्या संस्थेचं नाटक तू बसवायचंस. आणि ते माझं पहिलं व्यावसायिक नाटक, लेखक वसंत कानेटकर, रंग उमलत्या मनाचे, हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक दिग्दर्शक म्हणून. आणि ही साल होतं 1989. आणि मग पुढचा त्यावेळेला आलेली आव्हानं काय होती असं तुम्हाला वाटतं? आव्हानं खूप म्हणजे कशी, तुम्ही औरंगाबादमध्ये काम करत होतात आणि मुंबईत येऊन कमर्शियली नाटक करत, काही तडजोडी होत्या का किंवा काही आव्हानं होती? अजिबातच नव्हती. उलट माझं म्हणणं आहे की हा जो काही आपल्याकडे भ्रम असतो ना किंवा एक संभ्रम आहे निर्माण केलेला की व्यावसायिक रंगभूमीला धंदेवाईक रंगभूमी असं संबोधणारी पण आमची काही सिनियर मंडळी होती, यांच्याशी मी नेहमी तावातावानी भांडतो. धंदेवाईक नाही, हे प्रोफेशनल आहे. इट्स नॉट ओनली कमर्शियल. प्रोफेशनल हे प्रोफेशियन्सी जपणारे माध्यम आहे. तर तिथे एक फॉर्मॅट आहे, त्यांच्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे. उदाहरणार्थ पहिलंच नाटक माझं वसंत कानेटकरांचं रंग उमलत्या मनाचे, काम करायला वंदना गुप्ते, सुमित राघवन, चारुशीला ओक, जनार्दन सोहनी, प्रदीप वेलणकर ही मंडळी. आणि मला वाटतं की आपल्या कामावर जर विश्वास असला ना की तर कुठल्याही प्रकारची तडजोड करावी लागत नाही. मी ॲडल्सन स्टेजवरचं एक नाटक मोठं एक्सपेरिमेंटल केलं होतं, त्याच्यामुळे मला ह्या विषय जवळून माहिती होतं. तरीही मी त्या माझ्या पहिल्या नाटकातही कानेटकरांशी नाटकावर चर्चा करण्याचं धाडस दाखवलं आणि ते नाटक पुनर्लेखन पण करून घेतलं. संहिता, तिचं पुनर्लेखनाविषयी मला बोलायचं आहे तुमच्याशी, पण त्याआधी मला असं विचारायचं आहे की संहितेची निवड करताना तुमचे दिग्दर्शक म्हणून काय निकष असतात? म्हणजे तुम्ही इतक्या वेगवेगळ्या नाटककारांबरोबर काम केलं आहे, म्हणजे हॅमलेट सारखी शेक्सपियरची पण असेल आणि अगदी एखाद्या नवोदित लेखकाबरोबर पण तुम्ही काम केलं असेल. अशा वेळेला काय तुम्हाला अट्रॅक्ट करतं संहितेतलं? संहितेची निवड हा कसा भाग आहे की कधी तुमच्याकडे संहिता येते की तुम्हाला हे करायला आवडेल का, कधीतरी तुम्ही निवडता.
बहुतांश सुरुवातीच्या काळामध्ये असं फार एकदा दोन झालंच असेल, किंवा तू म्हणते तसं व्यावसायिक नाटकात कदाचित होतं की एखादी संहिता निर्मात्याकडे येते आणि तो चॉईसने दिग्दर्शकाकडे देतो. तर तेव्हा दोन गोष्टी महत्त्वाच्या, म्हणजे विनोद वाटेल तुला सहज बोलल्यासारखा, की मी ज्याला नेहमी म्हणतो की भेटो तुमच्याकडे पाहिजे, ज्याला नकार अधिकार म्हणतो, की मी आहे पूर्ण वेळ व्यवसाय माझा आहे, पण मला हे नाटक आवडत नाही आहे, माझ्या विचारांना आवडत नाही आहे, मला त्याच्यात शक्यता वाटत नाही, तर मी हे करणार नाही असं म्हणण्याची शक्ती पण असली पाहिजे. नंबर 1. निवड ही वेगवेगळ्या कारणांनी होते, ती प्रत्येकाची वैयक्तिक बाब असते. पण नाटकाचं स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो रचना, त्याचा आशय विषय, त्याच्यातल्या सादरीकरणाच्या शक्यता, ह्या आपल्याला अट्रॅक्ट करत असतात दिग्दर्शक म्हणून. आणि मला स्वतःला थोडंसं असं वाटतं की मी रिपीट करत नाही स्वतःला शक्यतो. तर मला वेगवेगळे आकृतिबंध हाताळून बघायचे दिग्दर्शक म्हणून जी मला संधी मिळाली आहे, तर ती मला माझ्या दिग्दर्शकाच्या क्षमतेचा विकास कसा करता येईल, मला काय काय नवीन करून बघता येईल याकडे माझा कल असतो. आणि कधीकधी लेखकाबरोबर चर्चेमधनं नाटकं हळूहळू संहिता तयार होत असते, कधी कधी रेडीमेड असते, पण काही निवडीचे भाग असतातच. आणि त्या निवडीमध्ये मी म्हणालो त्या शक्यता महत्त्वाच्या असतात, की नाटकाचं पक्केपण, त्याची बांधणी. कधी कधी असं असतं की विषय उत्तम असतो पण त्याच्या मांडणीत कधीतरी गडबड असते, ती आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करता येते, ज्याच्यामध्ये पुनर्लेखनाचा भाग येतो, लेखकाबरोबर चर्चा करता येतात. कारण शेवटी जी लिखित संहिता असते त्याचं एक प्रयोगमूल्य असतं, पण ते सादरीकरणाचं नसतं, ते आशयाचं असतं. म्हणजे हा आशयाचा अवकाश, त्याला रंगमंचीय अवकाश प्राप्त करून देण्याची जी संक्रमित करण्याची मुख्य प्रक्रिया असते ती दिग्दर्शक करत असतं. त्याच्यामुळे त्याला ते नाटक दिसत असतं, त्याला ते नाटक व्हिज्युअलाइज होत असतं, त्याला त्या नाटकाच्या शक्यता स्पष्टपणे दिसत असतात. याच्यामध्ये कुठेतरी निवडीचा भाग येतो शक्यतो. आणि तसं तर काय आहे मग की माझ्याकडे स्क्रिप्ट नाही आणि तरीसुद्धा मला मौनराग सारख्या ललित लेखाचं नाट्य सादरीकरण करावंसंच वाटतं, किंवा मला व्यक्ती आणि वल्ली पुस्तकाचं मी रंगमंचीय अवकाशात रूपांतर करताना मला संहिता नव्हती, तर मला एक एक्सपेरिमेंट करता आला, एक शैली मला निवडता आली, एक वेगळा प्रयोग करता आला. असं हे दुतर्फ असतं, कधी निर्माता, कधी लेखक, कधी माझं वाचनाची आवड, कधी कशातनं निर्माण केलेलं असतं. तुला उदाहरणार्थ सांगतो की गांधी विरुद्ध गांधी या नाटकाची निर्मिती प्रक्रिया मोठी गमतीशीर आहे. की अजित दळवी, प्रशांत दळवी हे दोघेही बाबा दळवी, जे गांधीवादी समाजवादी पत्रकार असणाऱ्या वडिलांचे 2 मुलगे, आणि औरंगाबादला पॉलिटिकल सायन्सचा प्राध्यापक असणारा अजितदादा, आणि त्याच्या आजूबाजूची मंडळी, यांना गांधीविषयीच्या वाचनाचं चाललेलंच होतं. एक कादंबरी आली प्रकाशाची सावली म्हणून, प्रकाशनु पडछाया आधी गुजरातीत आणि त्याचं भाषांतर. आणि मला आपला उदय मिडबावकर जो आहे, जो फोटोग्राफ काढायचा जाहिरातींसाठीचे नाटकाच्या, फार एनर्जेटिक माणूस, आता तो नाही आपल्यात, त्याचं शिवाजी मंदिराच्या समोर स्टुडिओ होता. तो म्हणाला, चंदू एक कादंबरी आहे, त्याचं नाटक झालं पाहिजे. आणि मी म्हटलं अरे, आणि मी ती कादंबरी वाचली आणि मला दरम्यान कळलं की अजित दळवी पण त्याच कादंबरीवर काम करतात. आणि मग त्या कादंबरीचं नाटकात रूपांतर, मग त्याची ऑथेंटिसिटी, त्याचं रिसर्च, ती कादंबरी थोडीशी गुजरातीत लिहिल्यामुळे मेलोड्रामॅटिक होती, थोडी अतिरंजित होती, घडणाऱ्या काही सत्य घटनांचा विपर्यास करणारी पण होती, पण इकडे मला अजित दळवी होते. मग तो रिसर्च प्रक्रिया, म्हणजे गांधी विरुद्ध गांधी एक नाटक म्हणताना त्याच्यामागे 6-8 महिन्यांची प्रक्रिया होती आणि ते घडत होतं, पुनर्लेखन होत होतं, इतके ड्राफ्ट झाले त्याचं कास्टिंग एकदम इंटरेस्टिंग वेगळ्या प्रकारचं होणं, ते नाटक होणं, आणि ते नाटक गांधी विरुद्ध गांधी उभं राहील. तर अशा प्रत्येक नाटकाची एक गोष्ट आहे की ती करत असताना तुम्ही कसं येता, कसं बघता, कसं कन्सिव्ह करता, ते नाटक तुम्हाला आत्ता काय यावंसं वाटतं, हे सगळे निर्णय मुख्यत्वे एक नायक म्हणून, एक कॅप्टन म्हणून, एक सांस्कृतिक नेतृत्व म्हणून दिग्दर्शकाला घ्यावे लागतात. त्यामुळे दिग्दर्शकाचा एखादं नाटक करण्याचा निर्णय हा खूप महत्त्वाचा असू शकतो किंवा असतो, किंवा न करण्याचा सुद्धा. आणि ते त्याला असं आपण म्हणतो की कारण का, आता आपण अनेक चर्चा पुढे करू, पण याच्यात बोलण्याची गरज काय, का एखादं गोड नाकारायचं आहे. तर काही त्याच्यामध्ये तुम्ही कोणी ढुड्डाचार्य आहात आणि तुम्हाला खूप कळतं आणि कोणाला अनुल्लेख करायचा असं नसतं. महत्त्वाचा मुद्दा असा असतो, मी स्वतः
नाटक हे खूप प्रभावी माध्यम आहे असं समजतो. सादर झालेल्या नाटकातला आशय खूप पेनेट्रेशननी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो, तीव्र स्वरूपात पोहोचत असतो. अशा वेळेला मला न पटणारा विचार संक्रमित त्या नाटकातनं होऊ देणार नाही याची जबाबदारी पण माझी असते. आपण जेव्हा एखाद्या विचारधारेचं काम करत असतो तेव्हा पथनाट्यासारखं प्रचारकी नाटक करत असतो. कधीतरी आपण रिअलिस्टिक नाटक करून त्यातल्या सिम्बॉलिझमवर बोलत असतो. कधीतरी आपण त्याच्यातली रचना बदलून नॉन रिअलिस्टिक पद्धतीने पण सादर करत असतो म्हणायचं असतं. जसं ब्रेस्टनी केलं अनेकांनी की राजकीय विचारधाराच होती पण नाटक सादरीकरण करण्यात ती त्यांनी बेमालूमपणे मिसळली. असा सगळा जो भाग असतो आशयाचा आणि त्याचा सोपं वाक्यात सांगायचं झालं तर प्रशांतचं आणि माझं असं ठरलेलं आहे की आपण म्हणतो ना की आपल्या नाटकांनी प्रेक्षक 2 पाऊल पुढे गेले वगैरे असं जरी झालं नाही तर निदान 2 पाऊल मागे जाऊ नयेत. 2 पावलं मागे जाऊ नयेत. आवडीच्या निवडीच्या विचारांच्या आकलनाच्या दृष्टीने ज्याला आपण म्हणतो, कारण नाटक हे समृद्ध माध्यम आहे. वा वा वा, हा खूपच महत्वाचा मुद्दा. अगदी खरं. त्रिनाट्यधारेविषयी मला ऐकायला आवडेल की मला वाटतं तुम्ही ते हातात घेण्यापूर्वी विजयाबाईंनी वाडा चिरेबंदी केलं होतं आणि मग तुम्ही तिथपर्यंत कसे पोहोचलात? किस्सा असा झाला की मी वाडा चिरेबंदी बाईंचं पाहिलं होतं आणि ते मला भयंकर आवडलं होतं. कारण त्याची काही पर्सनल कारणं होती की आपण नाटकातला परिणाम म्हणजे मी ते नाटक बघत असताना नाट्यशास्त्र शिकलेला दिग्दर्शक नव्हतो, तर भारावलेला प्रेक्षक होतो. ते नाटक मला लाईफ म्हणून माझ्या अंगावर आलं होतं. आणि मी माझं पाहिलेला पैस, मी एकत्र कुटुंब पद्धतीत पाहिलेलं अजोळ, माझं खेडगाव, माझं शहर, माझा प्रवास, हे सगळं मला रिलेट झालं होतं. त्याच्यामुळे ते नाटक मला खूप महत्त्वाचं होतं. ते नाटक झालं, मी ते बघितलं, ते माझं आवडतं नाटक आहेच आहे. आपल्याला काही नाटकं आवडलेली असतात ती कायम स्वरूपात असतात ना. त्याच्यापैकी वाडा चिरेबंदी मी नेहमी सांगतो, दुबेजींचं यकृत नावाचं नाटक, म्हणजे श्याम मनोहरांनी लिहिलेलं, पीटरब्रुकचं महाभारत, ही अशी काही नाटकं आहेत, घाशीराम कोतवाल आहे, ही सगळी नाटकं आपल्याला समृद्ध केलेले आहेत. त्यांनी त्यावेळेस जाणीवा जाग्या केलेल्या आहेत. नंतर असं झालं की अचानक मला कळलं की महेश एलकुंचवारांनी 10 वर्षांनी याचा दुसरा भाग लिहिलेला आहे आणि त्याचं नाव मग्न तळ्याकाठी आहे. आणि तेव्हा मी गांधी विरुद्ध गांधीच करत होतो बहुतेक. आणि त्या दरम्यान चर्चा चालू असताना त्याचं वाचन ठरलं डॉक्टर लागूंच्या घरी. आणि मला कारण 4 चौघीमुळे दीपाताईंशी माझा संपर्क होता, ओळख होती. आम्ही भरपूर काम केलं होतं. त्यांनी प्रशांतच्या एका प्रायोगिक नाटकातही काम केलं होतं, दगड गमातीमध्ये. त्यांच्या घरी वाचन होतं आणि त्या वाचनाला मी गेलो. मोजकी 10-15 मंडळी होती. डॉक्टर होते, दीपाताई होत्या, पुष्पाताई होत्या, अनंतराव भावे होते, मला असं वाटतं अजून 2-4 मंडळी होती आणि मी पण होतो. आणि मला गंमत वाटली. तर मी त्याची खूप डिटेल प्रक्रिया, मी एक दायाद नावाचं पुस्तक आम्ही संपादित केलं, प्रशांतने केलं. त्याच्यामध्ये मी त्याचं खूप की मी त्याचं टायटल असं दिलं की माझं आतडं गुंतलं या वाड्यात. तर ते तसं आहे ते. तर सांगायचं कारण असं की इतरांसाठी ना ट्रायोलॉजी हे नाटक आहे परिपूर्ण क्लासिक, माझ्यासाठी ते स्लाइस ऑफ लाईफ आहे. त्याच्यामुळे मला ते खूप आतून उमगलंय, माझ्यात शिरलंय. माझा त्याच्यावर एक नैतिक अधिकार आहे असं मी समजतो. त्यातले अंधारी कोपरे जेवढे एलकुंचवारांना दिसले, त्या वाड्यातले खांब जेवढे दिसले, जेवढ्या जागा दिसल्या, तेवढ्याच त्या मला माझ्या वाटल्या. त्याच्यामुळे मला फार ते जवळच. तर ते नाटक झालं, वाचलं आणि ते म्हणाले की मी याचं पुनर्लेखनही करणार आहे असं त्यांनी स्वतःच जाहीर केलं होतं काही गोष्टींचं. म्हटलं ठीक आहे. मला काय वाटलं माहीत नाही. मी दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेलो आणि मी म्हणालो की मला हे नाटक करायची परवानगी द्या, मला हे नाटक करायचं आहे. ते म्हणाले का करायचं, जसं आत्ता तू विचारलं. तर मी सगळं सांगितलं त्यांना की मी शिकलेलं, मला नेहमी असं वाटतं की वाडा हे माझ्या आयुष्यातलं असं नाटक आहे की मी जे शिकलेलं आहे नाटक जे शिकलो आहे, म्हणजे परिभाषेतलं, व्याख्येतलं, डिरेक्टरच्या टेक्निकमधलं, प्रिन्सिपल एलिमेंट्समधलं, नाटक कसं बसवायचं, कसं करायचं, काय हे आणि जीवनानुभव याचं एक मोठं एकत्र मिक्सचर आहे वाडा. त्याच्यामुळे मला त्याच्यातल्या हालचाली, मला ते नाटक वाचताना दिसत होतं. हे मी काही कुठल्या प्रकारचं ओव्हर स्टेटमेंट करत नाही किंवा हे करत, मला दिसत होतं, मला ते दिसत होतं. मला त्या सगळ्या हालचाली, तो पैस, ती जागा, ते पात्रांचे अंतर्गत संबंध, हे सगळं मला दिसत होतं. तर मी त्यांच्याकडे गेलो तर ते म्हणाले की हो मी तुला देईन परवानगी, कारण तुझी नाटकं मी बघितली, पण माझी अट आहे की हे दोन्ही सलग करावे लागतील तुला.
म्हणजे वाडा आणि मग्न, तर ते त्याचा रेफरन्स टू कॉन्टॅक्ट कळले. म्हणणं बरोबर होतं. लेखक असं काय म्हणतात त्याला म्हणू शकतो धाडसाने, एक नाटक करायला काय लागतं हे आपल्याला माहिती आहे. अशा वेळेला अशी संरचना मी कशी उपलब्ध करू, याच्या मी खूप टेन्शनमध्ये होतो. मी खूप प्रयत्न केले, मला इतर जणांनी पण खूप मदत केली यासाठी. अगदी मी सतीश आळेकर, शांता गोखले, आणि हे सगळ्यांना वाटत होतं की अरे वा, हे चंदू असं करतोय, पण ते कसं करणार, केलं तर मला सलग 2 सेशन्स कसे मिळणार, मला ते कोण निर्माता तयार होणार, यामध्ये वेगळी पात्र त्यामध्ये वेगळी पात्र, यातली काही म्हणजे हे मोठं होतं प्रकरण. म्हणजे जणू काहीतरी लेखकांनी अशी अट टाकावं की हा करूच शकणार नाही, अशी अशी कोंडी होती म्हणजे ती. आणि ते त्यांचं तसं म्हणणं नव्हतं, ते पक्के होते त्याच्यावर की त्यांना त्याच्यातला हे जाणवत होतं, दुवा जाणवत होता. आणि मला सांगायला आवडेल तो किस्सा, मी नेहमी आनंदाने सांगतो की मी, महेश एलकुंचवार आणि विजय तेंडुलकर, तर आम्ही बाबांच्या घरी, तेंडुलकरांच्या घरी गांधी विरुद्ध गांधी नाटक बघून चर्चा करत होतो त्यांच्या स्टडी रूममध्ये. आणि मला तेंडुलकर अचानक म्हणाले की त्यांचा माझा खूप छान रॅप होता, माझं प्रत्येक नाटक त्यांनी बघितलेलं आहे, एक्सपेरिमेंटल स्टेजवरचं, प्रोफेशनलवरचं. एक चांगल्या प्रकारचा संवाद होता. म्हणजे मी ज्याला नेहमी असं म्हणतो ना की एवढा मोठा नाटककार, पण तो ॲक्सेसिबल होता सगळ्यांना. तुम्हाला अनेक नटांकडनं आम्ही त्यांच्याकडे गेलो, गप्पा मारल्या, ते सहजी आमच्याशी बोलायचे, फोनवर बोलायचे, अशीच उदाहरणं ऐकायला मिळतील. म्हणजे तो माणूस किती कनेक्टेड होता आणि नवीन पिढीकडे किती जागरूकपणे बघत होता. वेअरॅज त्यांच्याच वयाची काही डोड्डाचार्य मंडळी अजिबात ॲक्सेसिबल नव्हती किंवा त्यांना संवाद करायलाही आवडत नव्हता, इतरांची नाटकं बघायला जाण्यातही त्यांना विशेष रस नसे. हे कसं असू शकतं हे मला अजूनपर्यंत पडलेला पेच आहे. पण त्यांनी केलेल्या चुका मी करू नये म्हणून मी आता जर एका ज्येष्ठ भूमिकेत आलो तर मी सगळं बघतो. मी सगळ्या एकांकिका स्पर्धा बघतो, प्रत्येकाचं नाटक बघतो, समकालीन दिग्दर्शकांचं बघतो. असो, पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो. तर तेंडुलकर म्हणाले की अरे चंदू, तू महेशनी दुसरा भाग लिहिला आहे वाडाचा, तू वाचलास का? तर मी असं एलकुंचवारांकडे बघितलं आणि हसलो. तर ते म्हणाले काय झालं, हसलास का? तर म्हणालं नाही नाही. मग मी त्यांना गोष्ट सांगितली की मी प्रयत्न करतोय, मला खूप आवडलं आहे, मला करायचं आहे, पण हे म्हणतात की ते सलग 2 करायचं, तर आविष्कारतर्फे कर, असं ते इतक्या सहजी बोलून गेले. आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी काकडे काका आणि सुलभाताईंच्या कानावर घातलं. मी मीटिंग केली आणि ती ट्रायोलॉजी माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट होती की मी नुकताच येऊन स्ट्रगल करत होतो, मला प्रोफेशनली काम मिळत होते, पण मी 1 वर्षभर एकाही पैशाचं आर्थिक मानधन न घेता किंवा त्यातल्या काम करणाऱ्या कुठल्याही नटांनी एकाही पैशाचं आर्थिक मानधन न घेता आम्ही ती ट्रायोलॉजी केली. ट्रायोलॉजी आपण आत्ता म्हणतोय, आम्ही तालमी 2 भागांच्या सुरू केल्या होत्या. हो, मी त्याचं कास्टिंग केलं, अप्रतिम कास्टिंग होतं माझ्याकडे. दीपाताई, सुलभाताई, प्रशांत सुभेदार, वंदना गुप्ते, मीनल परांजपे, दिलीप कुलकर्णी, नंदू माधव, आसावरी घोटीकर, किशोर कदम, सचिन खेडेकर, लोक. आणि असं करत असताना तालमींमध्ये अचानक काकडे काका एक दिवस टेन्शनमध्ये आले, पत्र घेऊन हातात की अरे बघ हा महेश काय म्हणतोय. म्हटलं काय झालं? ते म्हणाल मी त्यांनी 3रा भाग लिहिलाय. आमचं म्हणजे काय झालं असेल, पण म्हटलं व्हेरी गुड. मग आम्ही त्याचं ते पण वाचन केलं आणि असा तो मोठी प्रक्रियेचा भाग होता. माझ्या आयुष्यातलं खूप मोठं महत्त्वाचं नाटक आहे ते, ज्याला मी म्हणतो की मी नेहमी म्हणजे मी जे करायला आलो आहे, मी जे करू बघतो आहे, दिग्दर्शनासाठीच्या सगळ्या शक्यतांची मोडतोड, माझ्या जोडीला आविष्कारसारखी संस्था, प्रदीप मुळेसारखा नेपथ्यकार, चंदर होनावर आणि मंडळी लायटिंगला, मला माझे सहाय्यक दिग्दर्शक प्रतिमा जोशी, विश्वास सोनी, विजय कुलकर्णी, हे 3 भागांना सेपरेट एक माझ्यासाठी सहाय्यक दिग्दर्शक होते. किती मोठं ते काम, सर्कस होती मोठी. आणि तशा नाटकाचे आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि दिल्लीपर्यंत प्रयोग करू शकलो, सलग 8 तास. आणि त्या 8 तासाचं नाटक लोक बघायला यायचे, 5 इंटरव्हल्स, टिफिन घेऊन यायचे आणि त्याचे किस्से अजूनही लोक सांगतात. असं काम माझ्या हातून घडलं, याचा मला खूप मोठा आनंद आहे. ते माझं एकट्याचं नाही आहे, त्याच्यामध्ये एवढी माणसं इन्व्हॉल्व आहेत. असं पूर्णपणे ढवळून काढणारा असा खूप अनुभव. डेफिनेटली. मी मगाशी म्हटलं तसं की तुम्ही नामवंत आधी संहिता लिहून ठेवल्या गेलेल्या आणि निर्माण होण्याच्या प्रोसेसमध्ये असलेल्या संहितांबरोबर पण वरती पण काम केलंय. तर त्यामधले बदल करताना लेखकाबरोबर बसून त्याचे निकष काय असतात?
कठीण आहे म्हणजे जसं थोडंसं तुम्ही नीट म्हणालात की एक्सप्लेन. रंगमलत्या मनाचे वसंत कानेटकर एवढं मोठं नाव असूनही तुम्ही त्यांच्याबरोबर बसलात आणि काही बदल करून घेतले. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, याच्यातली एक छोटी गोष्ट तुला सांगतो, म्हणजे जी मला नेहमी असं वाटतं की काय महत्वाची असते. लेखकांनी त्याला सुचणारं एक नाट्यबीज, एखादी कथानक, एखादा विषय फुलवून एक संपूर्ण नाटक त्याच्या पद्धतीने, त्याला तेंडुलकर फार चांगला शब्द वापरायचे, त्याच्या मनोमंचावर त्यांनी ते पाहिलेलं असतं नाटक. वा. लिहिताना तो ते बघतच असतो लेखक, आणि तो त्याचं सादरीकरण बघत असताना किंवा त्या विषयाला पूर्णतः स्पर्श करत असताना असं होऊ शकतं कधी कधी, किंवा होतं बहुतांश वेळेला, कारण हा प्रवास तो एकटा करत असतो. हो. मी याला उदाहरण सोपं देतो. दादरहून एक लेखक बसला आणि चर्चगेटला पोचला, अशी त्याच्या नाटकाच्या प्रवासाची जर गोष्ट असेल तर मला तो प्रवास आवडतोय दिग्दर्शक म्हणून. मला काही शक्यता खुणावतात, मला काही बदल, म्हणजे ते फक्त करायचे म्हणून बदल नसतात. त्या प्रवासात तो कदाचित त्या खिडकीत बसला असेल ना त्या साईडच्या, तर त्याला बऱ्याच गोष्टी प्रवासातल्या बघायच्या राहून गेल्या असतील कदाचित. त्याच्याबरोबर मी पण प्रवास करत असतो नाटक वाचताना त्याचं पहिल्यांदा, आणि मग त्याला मी परत तो प्रवास करायला लावतो की अरे तू नेमका कुठून निघाला होतास, तुला कुठे पोहोचायचं होतं, आणि काय तुझे उद्देश होते, आणि काय तुझ्या शक्यता होत्या. कधी कधी नाटककार त्याला लिहायचं त्याच्या मनातल्या मनात राहून जातं, मनात असतं पण ते कागदावर उतरत नाही. ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. कधी कधी ते एखाद्या शब्दात असतं, कधी कधी एखाद्या प्रतिक्रियेत असतं, कधी कधी एखाद्या कुठल्या तरी क्षणी टाकणाऱ्या निश्वासात पण असतं. पण ते बघता आलं पाहिजे की अरे याला अजून काहीतरी सांगायचं होतं पण त्यांनी ते दाबून ठेवलंय. तर तसं होत नाही, त्याला परत एकदा आपण त्या अनुभवापर्यंत न्यावं लागतं. क्या बात आहे. हा एक प्रवासाचा भाग झाला. दुसरा ज्याला असं आपण म्हणतो की रंगकर्मी नाटककार जो असतो, म्हणजे जो स्वतः ॲक्टर असतो, ज्याची संस्था असते. आपल्याकडे तेंडुलकर असतील, आळेकर असतील, मतकरी असतील, प्रशांत दळवी असेल, ही सगळी मंडळी जयंत पवार असेल, ही रंगकर्मी नाटककार मंडळी आहेत. कारण त्यांना थिएटर कसं उभं राहतं, नाटक बसवलं कसं जातं, त्याचा प्रयोग कसा होतो, ही प्रक्रिया माहिती आहे, आणि मग ते नाटक लिहितात. एक असतो प्राध्यापक असतो, त्यांनी पहिल्यांदाच नाटक लिहिलेलं असतं, किंवा त्याला त्या सादरीकरणाच्या काही जंजाळात जायचं नसतं, त्याला आवडलं, त्यांनी एक नाटक लिहिलं आहे. अशा वेळेला त्याच्या सादरीकरणाच्या शक्यता त्याला अजून खुलवायला लागतात त्याच्याकडनं. काही राहून गेलेले मुद्दे असतात. अगदी टेक्निकली असतं की प्रवेशावर प्रवेश पडताना पात्रांना कपडे बदलायला वेळ नसतो. इतक्या सोप्या मी सांगतोय, म्हणजे ज्या सादरीकरणाच्या शक्यता असतात त्या खूप मोठ्या असतात. प्रोग्रेशन नावाची एक गोष्ट असते, म्हणजे मी खूप मानतो की नाटक या बिंदूपासून सुरू होतं आणि या बिंदूवर जाऊन संपतं, किंवा ते संपल्यासारखं वाटतं पण मनात सुरूच राहतं. वा वा. असं आपण म्हणतो. हा जो काळ आहे हा तसाच्या तसा नाही करतायत ना, याच्यात बदल होत जातो. तो छोट्या प्रमाणात असतो, आशयात असतो, पात्रांच्या चरित्रचित्रणात असतो, नातेसंबंधात असतो, आशयामध्ये असतो, याच्या मांडणीत असतो. तर ते सगळ्या बाबतीतलं काही गोष्टी राहून गेलेल्या ज्या असतील त्या दुरुस्त कराव्या लागतात. त्या परत एकदा त्याच्या मदतीने रिकन्स्ट्रक्ट कराव्या लागतात. त्याच्यात असंही भान ठेवलं पाहिजे की मी आशयावर नाही कुरघोडी करता कामा. हे नाटक त्यांनी त्या ज्या विचारांनी लिहिलंच नाही आहे तो विचार मी त्याच्यावर नाही लादू शकत. मी नाटकाच्या रचनेबाबत बोलू शकतो. आशयाच्या बाबतीत मला हे नाटक करायचं नाही म्हणून मी बाजूला होऊ शकतो, पण हे करेक्शन्स जे असतात, पुनर्लेखन जे असतं, मांडणी असते, ती त्या उत्तम नाटक सादर झाल्याचा अनुभवापर्यंत पोचायला जो ऐवज असतो, जो त्याच्याकडेच असतो. तो पुनर्लेखन म्हणजे तुझं नाटक मी लिहितो असं नव्हे, तूच लिहायचंयस ते पुन्हा. ते का लिहायचंय तर ह्याच्यासाठी लिहायचंय. तू असा विचार केला होतास का, मला अशी शक्यता दिसते, या पात्राचं असं केलं तर, तसं केलं तर. तुला उदाहरण देतो, प्रशांत दळवीचं दगड मी नेहमी देतोय. दगड का माती नावाचं प्रायोगिक नाटक होतं आणि आम्ही ते दुबेजींसमोर वाचत होतो. अनेक नाटककार त्यांची नाटकं वाचत होती आणि तुला गंमत वाटेल की स्ट्रक्चरचा, दिग्दर्शकाचा जो अभ्यास असतो, काही मॅड कन्सेप्ट्स असतात. कधी कधी ना त्याला खूप, दिग्दर्शक असतो ना, लेखक खूप शिस्तीचा असतो, दिग्दर्शक थोडा बेधुंद असायला पाहिजे, थोडा बेभान असायला पाहिजे, थोडेसे ट्रायआउट्स करून बघायला पाहिजेत. दुबेजी म्हणाले, अरे तू नाटक उत्तम लिहिलं आहेस, पण तू दुसऱ्या प्रवेशापासून नाटक लिहिलं आहेस. तो म्हणाला, म्हणजे मला याच्या आधीचा प्रवेश दिसतो एक.
तर हे मला त्या नाटकाची विस्ताराने गोष्ट सांगता आली असं सांगता आली, आणि त्याने एक वेगळाच विचार, एक वेगळंच डायमेन्शन पेरलं आणि प्रशांतने तो एक पहिला प्रवेश पुनर्लिखित केला. नाटक तेच होतं, त्याच्या स्ट्रक्चरची एवढी मोठी गंमत झाली की ते नाटक आणखीन पुढे गेलं. तर अशा वेळेला आत्ता आपल्याला माहिती आहे की दळवी, जयवंत दळवी हे मूळ कादंबरीकार, कथाकार होते. त्यांच्याबरोबरच्या कामात विजयाबाईंनी त्यांच्याकडनं खूप चांगल्या पद्धतीचं पुनर्लेखन केलं. श्याम मनोहरांच्या लिखाणाचं दुबेजींनी खूप चांगल्या पद्धतीने पुनर्लेखन केलं. अगदी एलकुंचवारांच्याही वाडाच्या बाबतीतलं असं स्वतः ते मान्य करतात, लिहिलेलं पण मी वाचलेलं, की बाईंनी त्याची रचना पण उलटसुलट करून बघितली काही काही गोष्टींची, आणि त्याचा परिणाम वेगळा झाला. या पद्धतीने पुनर्लेखनाकडे बघितलं पाहिजे. तो अहंकाराचा भाग म्हणून लेखकांनीही घेता कामा नये, आणि मी तुला आता शिकवतो असा आविर्भाव दिग्दर्शकांनी आणता कामा नये. ते नाटक अजून कसं चांगलं होईल, त्याच्यात दडलेलं पोटेन्शियल कसं बाहेर काढता येईल, यासाठीची पुनर्लेखनाची गरज असते, आणि ती बहुतेक वेळेला जाणवते. खूप कमी वेळेला असं असतं की अरे एक शब्दही बदल करायची गरज नाही. आता हेच जेव्हा अनुभवी नाटककार लिहितो, हे सुरुवातीच्या पुनर्लेखनाच्या प्रक्रिया पार केलेला आणि 1, 2, 3, 4 नाटकं लिहिणारा नाटककार लिहितो, तेव्हा ते बऱ्याच अंशी 90-95% परिपूर्ण असतं. वा वा वा, मजा येते सगळं ऐकायला. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा होता की नाटक बसवण्याची तुमची प्रक्रिया, संहितेचं सिलेक्शन, निवडीपासून ते पहिल्या प्रयोगापर्यंत ढोबळ मानाने काय टप्पे असतात? बदलत चालले आता त्या डायमेन्शन्स. उदाहरणार्थ त्रिनाट्यधारीची मी जवळपास 3 महिने तालीम केली, 2.5 महिने साधारणपणे, आणि मी 90 दिवसाची तालीम, आणि मग 10 दिवसाची रंगीत तालीम, असं 100 दिवसांचं प्रोजेक्ट डिझाईन ते केलं होतं, आणि ते त्या पद्धतीने केलं आणि पूर्ण वेळ दिला लोकांनी. पण जनरली एक 30-35 दिवस आत्ताच्या स्केलमध्ये लागतात नाटक उभं करायला, आणि त्याच्यामध्ये एकदा निवड झाली की दिग्दर्शकाची आणखीन एक गंमत काय माहिती आहे का, तो एकदा नाटककाराकडनं संहिता त्याच्या ताब्यात त्यांनी घेतल्याच्या नंतर काय काय असतं ते फार मजेशीर असतं, कारण तो या नाटकाचा पहिला प्रेक्षक असतो. तो पहिल्यांदा त्या नाटकाचा प्रयोग बघत असतो, त्याला या नाटकात काय काय दिसू शकतं, म्हणजे ना ज्याला म्हणतो ना की मला अंतिम स्वरूप दिसतंय याचं, म्हणजे तालीम असते कुठल्या तरी कोणाच्या तरी घरी, शाळेच्या हॉलमध्ये, कुठेतरी इकडे, आणि तो बघत असतो तो प्रयोग, आणि तो प्रयोग अचीव करण्यासाठी तो जी धडपड करत असतो त्याला आपण तालीम म्हणतो. त्याच्या बरोबर त्या प्रवासामध्ये हळूहळू तंत्रज्ञ सामील होतात, नट रोजच असतात, आणि ह्या सगळ्या प्रकाराचं घेऊन तो त्यांना व्हिज्युअलाइज करून देत असतो, समजावून सांगत असतो, बोलत असतो. मी नटांच्या बरोबरच्या वाचनाचा कालावधी माझा खूप लांब असतो इतर प्रक्रियेमध्ये. हे इतर दिग्दर्शकही करत असतील, पण माझ्याकडे जर जास्त वेळ नाटक वाचलं जातं, कारण त्याच्या आधी तेवढाच वेळ नाटक मी वाचलेलं असतं. मी जेव्हा एक नाटक बसवायला घेतो तेव्हा ते नाटक किमान 25 वेळेला मी वाचून झालेलं असतं, माझं वैयक्तिक. त्याच्या नोट्स असतात माझ्याकडे, त्या स्क्रिप्टवर लिहिलेले असतात, काही काही गमतीशीर झालेले साक्षात्कार असतात. सिम्पल गोष्ट आहे की समजा 5 पात्रं आहेत नाटकात, तर तू 5 पॉईंट ऑफ व्ह्यूने तर नाटक वाचूच शकतो ना. एकदा मधुराणीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, एकदा माझ्या, एकदा योगेशच्या, की ह्या पात्राच्या अँगलने काय दिसतंय हे सगळं नाटक तेच असतं. आणि मग शिवाय दिग्दर्शक म्हणून, शिवाय त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणून, असं सगळं ते बघावं लागतं. दिग्दर्शकाचं महत्त्वाचं कामच ते असतं की त्या नाटकाचा पोत ओळखून, त्या नाटकाची रचना ओळखून, त्या नाटकाचं लय ओळखून, तुम्हाला नट दिसतो पूर्ण वेळ स्टेजवर, पण ते नट म्हणजे पूर्ण नाटक नसतं. त्याच्यामागे दिग्दर्शकांनी लेखकाचा विचार, लेखकाचा आशय, लेखकाची भावना ही तंत्रज्ञांच्या मदतीने पोचून एका लयीत जेव्हा सादर करतो. आपल्याकडे असं ढोबळमानाने मानलं जातं ना की इथे दिग्दर्शक दिसतो वगैरे, तर या थिअरीत मी अजिबात मान्य नाही करत. अजिबात दिसला नाही पाहिजे तो, आणि प्रत्येक क्षणात असला पाहिजे तो. वा वा. तो रंगमंचावरच्या प्रत्येक जिवंत क्षणात तो दिग्दर्शक असला पाहिजे, तो मनाने तिथे वावरत असला पाहिजे अदृश्य स्वरूपात, तर मग ते नाटक आपोआप तुम्हाला बांधून ठेवतं, धरून ठेवतं. अशा रचनेने मी त्याच्याकडे बघतो. आणि तालमींमध्ये ज्याला आपण म्हणतो की रीडिंग, हे खूप महत्त्वाचं. कारण याच्यासाठी असं की ना, असं कोणी जादूगार नसतो दिग्दर्शक, कोणी म्हणू नये असं की मी त्या नाटकाचं असं करतो वगैरे काही, किंवा मी हे नाटक अशा पद्धतीने बसवतो, हे नाटक मी अशा स्टाईलने बसवतो. नाटकाची शैली, स्टाईल ही त्या संहितेतच दडलेली असते.
संहिता हा एक खजिना असतो आणि त्या खजिना सापडण्याचे सगळे संकेत त्याच्यात दिलेले असतात. त्याच्यामध्ये या पात्राचं या पात्राशी नातं कसं, म्हणजे बहुतेक वेळेला नटांना तर मी इतकं सोपं करून सांगतो की म्हणजे आपण म्हणतो ना की एक पद्धत असते की एक भूमिका आहे, मग त्याचं वय काय आहे, मग त्याचा आर्थिक दर्जा काय आहे, मग त्याचं कॅरेक्टर काय आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, अमुक हे सगळं अभ्यास जरूर करावा. पण ते सगळं नाटकात असतं. अनेक नटांना सांगावं लागतं की अरे तू कसा आहेस, म्हणजे तुझी हे पात्र कसं आहे, हे इतर पात्रांचे संवाद जर नीट वाचले तर त्याच्यात सगळं कळतं तुला. तर ती जी गंमत असते, तो जो एक कॉम्प्लेक्स अनुभव असतो तो उलगडायचा असतो ना. म्हणजे दिग्दर्शकाला काय करायचं असतं, अख्खं 100 पानांचं नाटक फाडायचं असतं आणि परत बांधायचं असतं. म्हणजे त्या पद्धतीने त्याची रचना बघितली पाहिजे. त्यामुळे नटांबरोबरचा संवाद मी खूप महत्त्वाचा समजतो. कारण एकदा जर सूर सापडला, जर मी नेहमी चांगल्या संगीताची उपमा देतो, चांगल्या नाटकाला उत्तम रेसिपीची उपमा देतो की ते बिघडत नाही. विशिष्ट जर पद्धतीने जर फॉलो केली मेथड तर बिघडलं नाही पाहिजे, काही बेसूर नाही झालं पाहिजे. तुमचं स्पीच खूप महत्वाचं आहे, तुमची भाषा खूप महत्वाची आहे, तुमचं वागणं बोलणं महत्वाचं आहे. मग तुम्हाला ठरतो, प्रत्येक पात्राचा एक ग्राफ असतो, प्रत्येक प्रवेशाचा एक ग्राफ असतो. या युनिट डिस्ट्रीब्युशन ज्याला आपण म्हणतो, ब्लॉकिंग म्हणतो, स्टँडिंग म्हणतो. मला बहुतेक वेळेला मी लेखकांनी लिहिलेल्या सगळ्या रंगसूचना वापरतोच असं नाही. काही लेखकांच्या रंगसूचना मी धुडकावूनच लावतो. ते यासाठी की त्यांनी तो एक आलेख लिहिलेला असतो. तुला म्हणायचे तेच मी करीन, पण म्हणून तू या पात्राला इथेच उभं करून हे सगळं बोलायला लाव असं मला सांगू नकोस. ते मला उमलू दे. नाटकाच्या तालमीत नाटक उमलत जात. खरं. तर ते तसं आहे. ते म्हणजे त्याच्याकडे तसंच बघितलं पाहिजे की ते उमलत गेलं पाहिजे, उत्स्फूर्तपणे ते आलं पाहिजे. भले मी नाटकाच्या 1000 नोट्स काढल्या, घरी बसून अभ्यास केला, प्रत्यक्ष तालमीत गेल्यानंतर तुला या नाटकाचा अभ्यास बॅकग्राऊंडला राहतो आणि त्या क्षणाला तुला अनेक चांगल्या गोष्टी सुचतात. मला तरी सुचतात. नटाच्या बोलण्यातनं सुचतात, उभा राहण्यातनं सुचतात, हालचालीतनं एक आराखडा असतो. शास्त्रीय संगीताच्या मैफिलीसारखं आहे की तुमचा रोजचा रियाज आणि ऐन वेळेला स्फुरेल त्याचं परफॉर्मन्स याच्यातलं कॉम्बिनेशन करायला पाहिजे. सो त्याच्यामुळे सायमल्टेनियस प्रक्रिया असते. नटांबरोबरचं काम चालू असतं, निर्मात्याबरोबरचं प्रयोगाचं प्लॅनिंग चालू असतं, नेपथ्यकाराबरोबरचं माझं संवाद खूप चांगला आहे. म्हणजे मी खूप उत्तम नेपथ्यकारांबरोबर काम केलं. कारण नाटकाच्या मध्ये त्याचा खूप मोठा दिग्दर्शकाच्या दृष्टीने त्याचा उजवा हात असतो नेपथ्यकार. कारण तो मिळून ती स्पेस ठरवतात, ती डिझाईन करतात, तो अवकाश ठरवतात, हालचालींची मुभा देतात. कसं होईल याच्यामध्ये काही गोष्टी अशा असल्यानंतर अशा होणार नाहीत हे अध्यारूढ ठरतात. मी रघुवीर तळशीलकरांबरोबर काम केलं, मोहन वाघांबरोबर काम केलं, प्रदीप मुळेबरोबर काम केले, नितीन नेरुरकर बरोबर काम केले, रवी रसिक बरोबर काम केले, संदेश बेंद्रे बरोबर काम केले. अनेक नेपथ्यकार, प्रत्येकाची समज वेगळी, प्रत्येकाची जाण वेगळी. प्रदीप मुळेबरोबर मी खूप मोठं काम केलं आहे प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमीवर, वेगवेगळ्या आकृतीबंधातलं. वाडा चिरेबंदीचं नेपथ्य 180 डिग्रीमध्ये फिरवण्याची आयडिया प्रदीपची. ही कॉन्ट्रीब्युटरी ठरली त्या माझ्या पूर्ण सादरीकरणात. पहिल्या भागात, दुसऱ्या भागात, तिसऱ्या भागात. नुसताच काळ गेलाय असं नाही, गेलाय कसा, तुम्ही बघता कसा, असा खूप मोठा भाग असतो तो दिग्दर्शकाचा. तो त्या तालमीत ते सगळं होत असतं. मग हळूहळू वेशभूषा, म्युझिक, लाईट याचं स्पेस, मी प्रत्येक ठिकाणी इन्वॉल्ड असतो. मला भयंकर आवडतं. मी माझ्या सुरुवातीच्या काळात प्रायोगिक रंगभूमीवर माझ्याच संस्थेच्या नाही तर इतर अनेक मी 20 ते 25 नाटकांचं म्युझिक ऑपरेट केलंय. कधीतरी तुमच्या नाटकातले संवाद कमी करून म्युझिकला वेळ दिला पाहिजे. कधीतरी संवाद चालू असतानाच अंधार पण करायला पाहिजे. तर ही जी गंमत असते सगळी, काही संवाद अंधारात चांगले ऐकायला येतात. यकृतची सुरुवात कंप्लीट एक पानाची अंधारात आहे श्याम मनोहरांच्या नाटकातली, आणि ती इतकी वर्क होते. कारण नाटक आहे ना, ते आपण त्याच्यावर बोलूच की नाटक याच निमित्ताने मी बोलतो. मी नाटकाकडे खूप मधू आणि की मी त्याच्याकडे मेडिटेशन म्हणून बघतो. नाटक आपण बघतो कसं आणि नाटक घडतं कसं. आपण सगळे म्हणतो लाईव्ह परफॉर्मन्स आहे, याची हामुक आहे ढमुक आहे, पण याची वैशिष्ट्य
काय नेमकं वेगळं, असं काय धरून ठेवतं? आत्ताच्या काळात तर हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला. OTTवर आपल्याला पाश्चात्य संपूर्ण देश ग्लोबल विंडो ओपन होऊन आपण काहीही बघू शकतोय, काहीही बघू शकतोय. भव्य दिव्य एक्सपेरिमेंटल, म्हणजे सायन्स फिक्शन, पॉन, गुन्हेगारी, वाटेल ते तुला धरून ठेवणारे एलिमेंट, तरी तू नाटक बघायला जातोस. असं काय आहे? तर तू त्याचा एक सायंटिफिक प्रोसेस जर बघितलीस तर बघणाऱ्याला आणि करणाऱ्याला माहिती आहे की हे नाटक आहे. आपण ठरवतो, एका नाटकाचं तिकीट काढतो, पहिली दुसरी तिसरी बेल होते, पडदा असतो, आपण नाटक बघायला जातो. काही ठिकाणी पडदा नसतो, काही ठिकाणी वर जातो, काही ठिकाणी बाजूला जातो. प्रदीप वैद्याच्या ब्लॅक बॉक्समध्ये पडदाच नसतो. हे जरी सगळं असलं तरी आपण स्वतःवर अंधार करून घेतो आणि आपण बघतो. आपण ज्या 2 तासात नाटक बघतो तेव्हा आपली पंचेंद्रिय तीव्र झालेली असतात. वा. आपल्याला जास्त ऐकू येतं, आपल्याला जास्त दिसतं, आपल्याला जास्त आकलन होतं. आपला मोठा मेंदू, छोटा मेंदू, 2 कान, 2 डोळे आणि विचारशक्ती हे एका वेळेला ऑपरेट होत असतात. हे सायमल्टेनियस प्रक्रिया घडत असते. तुम्ही असताही आणि तुम्ही त्याच्यात इन्व्हॉल्वही असता. आणि स्वतःवर अंधार करून घेतल्यामुळे ते मेडिटेशनसारखं आहे. आपल्याला आता 2 तास मोबाईल बंद करून नाटकाला बसायचा तर प्रश्न पडायला लागला आहे ना. आपल्याला सलग बघण्याची, सलग वाचण्याची शक्ती नष्ट होत चालली आहे. हे दुर्दैव आहे. नाटक हे शिकवतं. असं म्हटलं जातं की एक चांगलं नाटक बघण्यापूर्वीचे तुम्ही आणि ते चांगलं नाटक 2 तास बघून बाहेर पडल्यानंतरचं तुम्ही, याच्यात मोठा फरक असतो. त्याच्यात माणूस म्हणून इतकं मोठं उन्नयन असतं, इतकं मोठं विरेचन असतं, इतका मोठा साक्षात्कार असतो, इतका मोठा थेट ड्रामॅटिक इम्पॅक्ट असतो की तुम्ही आतून बाहेरून हलता. म्हणून तुम्हाला नाटकातलं वाक्य, नाटकातले एक्सप्रेशन्स हे कायमचे लक्षात राहतात, कारण ते परमनंट मेमरीमध्ये स्टोअर होतात आपल्या शरीराच्या, आपल्या बुद्धीच्या, मेंदूच्या. त्यामुळे ही नाटकाची जी एक केमिकल लोचा जो आहे मी ज्याला म्हणतो, हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्याच्यातूनच अरिस्टॉटलचं थेअरी येते किंवा भरतमुनीची थेअरी येते, कॅथॉर्सिसची, रससिद्धांताची हीच येते. म्हणजे काय, तुम्हाला दुसऱ्याचं दुःख बघून तुम्ही त्यात इन्व्हॉल्व होता आणि स्वतःच्या दुःखाचं तोडगा त्याच्यावर काढता. आपण म्हणतो मी हे खूप दिवस हसलेच नव्हते, दुःखात होते आणि हे नाटक बघितलं आणि ते हसले. त्यांचा निचरा झाला, त्यांचं विरेचन झालं. त्यामुळे ते फार मजेशीर असतं. तुमच्या आयुष्यातल्या अनेक चुका, गैरसमजुती, संशय हे वितळतात नाटक बघून. आपली धारणा बदलते, आपली विचार करण्याची पद्धत बदलते. तर चांगलं नाटक हे करतं. तर हे चांगलं नाटक हे इथपर्यंत पोचायचं आहे आपल्याला, आपल्या हातातलं नाटक घेऊन. यासाठी जे जे करता येईल, जेवढी अदळपट चिडचिड करता येईल, जेवढं BP वाढवता येईल तेवढं मी तालमीच्या काळात वाढवतो. पण जेव्हा ते होतं आणि ते नाटक बघतात प्रेक्षक किंवा नट म्हणतात की आम्हाला प्रचंड समाधान मिळते, प्रेक्षक म्हणतात की आम्हाला फार छान वाटते, तेव्हा मला दिलासा मिळतो. तोपर्यंत मला चैन नसते, मी बेचैन असतो.